हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत 10वीची पहिली कविता, अ टीनएजर्स प्रेयर, रिटन बाय जे मॉर्स. टायटल ऑफ द पोएम टीनएजर्स म्हणजे किशोरवयीन आणि प्रेयर म्हणजे प्रार्थना. टीनएज म्हणजे काय? अ पर्सन एज बिटवीन 13 to 19. ज्याचं वय 13 ते 19 मध्ये असतं त्याला आपण टीनएज असं म्हणतो, म्हणजेच किशोरवयीन असे म्हणतो. चला तर आपण सविस्तरपणे या कवितेचा अर्थ पाहूया. एका किशोरवयीन मुलाला त्याचे किशोरवयीन आयुष्य कसे जगायचे आहे याबाबतच्या त्याच्या इच्छा जे मॉर्स यांनी अ टीनएजर्स प्रेयर या कवितेत मांडलेल्या आहे. या कवितेत कवी किशोरवयीन मुलाच्या भूमिकेतून बोलत आहे. टीनेजर्स प्रेयर written by J. Morse highlights a teenager's wish about how he wants to lead his teenager life. किशोरवयीन मुलगा म्हणतो, भावी आयुष्याचा योग्य मार्ग निवडण्यासाठी महत्त्वाचा निर्णय त्याला घ्यायचा आहे. आयुष्यात पुढे जाताना एक मार्ग त्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल, तर दुसरा मार्ग त्याला वाईट म्हणजेच घोर चिंतेच्या त्रासाच्या मार्गावर घेऊन जाईल याची त्याला जाणीव आहे. द स्पीकर, अ टीनेजर, expressed that he has to make important decision about the path that he would take in life. The speaker is aware that one road leads to success while other, that is, the path of evil, who leads him to distress. कवीला चांगल्या आणि वाईट मार्गाची जाणीव आहे, परंतु त्याला योग्य मार्ग दिसावा, योग्य निर्णय घेता यावा यासाठी आपले डोळे उघडे ठेवावेत, आपल्याला मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना तो परमेश्वराला करतो. ही अर्जेस टू गॉड टू हेल्प हिम टू कीप हिज आईज ओपन so that he can see clearly, stand for the things that are righteous. The teenager wants to bring out his best qualities. किशोरवयीन आयुष्यात आपल्यातील सर्वोत्तम गुणांचे प्रकटीकरण व्हावे, मोहावर नियंत्रण ठेवता यावे आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगता यावे अशा इच्छा त्याने व्यक्त केल्या आहेत. परमेश्वराच्या मार्गदर्शनामुळे किशोरवयीन वयाच्या शेवटी तो एक चांगले, समाधानी, सर्वोत्तम आयुष्य जगेल, दुर्गुणांपासून मुक्त राहील असा त्याला ठाम विश्वास आहे. He is sure that at the end of his teens he would be pleased to have lived a good life, free of any vices or evils, with God's constant guidance. कवितेचा अर्थ फर्स्ट स्टँजापासून आपण सुरू करूया. Each day brings new beginnings, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginnings. प्रत्येक येणारा दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि त्यामध्ये आपल्याला डिसिजन म्हणजेच निर्णय घ्यावे लागतात. मग हे निर्णय कोणी घ्यायचे? आय एम द ओनली वन टू चूज. निवडणे, चूज म्हणजे निवडणे. मीच आहे की मला योग्य तो मार्ग निवडायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक. जीवनाचा जो मार्ग आहे, चांगले किंवा वाईट निर्णय ते मलाच घ्यायचे आहेत, असं कवी किशोरवयीन मुलाच्या भूमिकेतनं आपल्याला सांगत आहे. Stanza number 2. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Darkened म्हणजे evil. इथे अर्थ गडद, अंधाराचा, अंधारमय. दुसरा शब्द आहे distress.
डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट वरी ऑर स्ट्रेन, म्हणजेच फार त्रास, अतिशय चिंतेचा. कवी या ठिकाणी म्हणतो, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी जीवनाचा योग्य मार्ग निवडू शकतो. मग तो जो मार्ग आहे तो एक तर यशाकडे जाईल किंवा ट्रॅव्हल डाऊन टू डार्कन रोड. तो मार्ग अंधारमय, डिस्ट्रेस म्हणजेच त्रासाचा पण होऊ शकतो. परंतु माझ्या वयात मला तो योग्य निर्णय घेता येत नाही आहे. मग यातनं मी कोणता निर्णय घ्यावा याबद्दल किशोरवयीन मुलाच्या भूमिकेतून कवी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की चांगला मार्ग निवडला तर यशाकडे जाणार आणि वाईट मार्ग निवडला तर डार्कन म्हणजेच अंधारमय म्हणजेच दुःखाच्या, त्रासाच्या मार्गाकडे जाणार. याची कवीला कल्पना आहे आणि तो आपल्याला ते सांगत आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. कवी देवाकडे प्रार्थना करतोय की मला योग्य मार्ग दाखव, योग्य मार्ग निवडण्याची सुबुद्धी दे. दॅट आय माइट क्लिअरली सी. मला जे काही करायचं आहे ते योग्य करू दे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि जे मी या किशोरवयीन वयात करणार आहे ते योग्यच करावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी देवा मी तुला प्रार्थना करतो. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये असे काही चांगले गुण भर की प्रत्येक गोष्ट ही बेस्ट आली पाहिजे, उत्तमात उत्तम झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. यशाच्या मार्गाकडे नेण्यासाठी माझ्याकडनं चांगली कृती व्हावी आणि चांगलंच करावं अशी कवीची प्रार्थना आहे देवाकडे. नेक्स्ट स्टॅन्झा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Temptation, a strong wish to do something bad or wrong. Temptation म्हणजे मोह, एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. या ठिकाणी कवी प्रार्थना करतोय, देवा मला नाही म्हणायला शिकव. when temptation म्हणजे एखाद्या गोष्टी ज्या मोहात आम्हाला भाग पाडतात, ज्या वाईट आहेत, त्या करण्याचा मोह होतो, त्यावेळेस मला नाही म्हणायला शिकव. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. बॉडी क्लीन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे माझी जी आत्मा आहे, माझा जो आत्मा आहे तो स्वच्छ असला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक येणारा जो नवीन दिवस आहे त्या नवीन दिवसामध्ये मी स्वतःला फिट बसवू शकेल, त्या दिवसाला मी काहीतरी नवीन देऊ शकेल आणि माझा दिवस मी अतिशय उत्तम करू शकेल अशी इच्छा तो देवाकडे व्यक्त करतो. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आपण पाहिलं की टीनेज म्हणजे 13 ते 19 वर्षाचा काळ. कवी या ठिकाणी म्हणतो टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा 13 ते 19 वर्ष माझी संपतील त्यावेळेस मी जीवनाच्या मागे वळून पाहिल, त्यावेळेस मला वाटलं पाहिजे की मी जे काही केलं ते अतिशय चांगलं केलं, उत्तम केलं. आणि याची प्रार्थना मी देवाकडे केली विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण तू माझ्यासोबत नेहमी होतास म्हणून हे दिवस चांगले.